डोंबिवली पश्चिम येथील रेल्वेच्या पडीक जागेत समाजसेवक व नवनिर्वाचित मनसे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी स्वखर्चातून जे लाखो रुपये खर्च करून नंदनवन फुलवले होते, ज्येष्ठ नागरिक व त्या रस्त्याने जाय करणाऱ्या थकल्या भागल्या जीवाला एक आसरा व विरंगुळा निर्माण झाला होता। वर्षानुवर्ष पडीक अशा रेल्वेच्या जागेत जी जागा चरसी नशा करणाऱ्या गुन्हेगारांसाठी अड्डा ठरलेली, त्या जागेचे रूपांतर सुंदर विरंगुळा केंद्रात निर्माण झाले। त्या विरंगुळा केंद्रावर आज रेल्वे प्रशासनाने आपल्या अधिकारी आणि रेल्वे पोलिसांच्या मोठ्या फौजपाट्यासह JCB मशीनसह अचानक तोडक कारवाई केली। भले ती रेल्वेची जागा आहे, परंतु सध्या तरी तेथे कुठल्याही प्रकारचा रेल्वे प्रकल्प येत नसताना, कुठलेही व्यापारीकरण नसताना, नागरिकांना उपयोगात येणाऱ्या दुर्लक्षित जागेवर रेल्वेला अचानक कारवाई का करायची वाटली, हा प्रश्न उपस्थित करून तिथे उपस्थित राहून स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून रेल्वेची ही दादागिरी मोडीत काढून, जोवर रेल्वे तेथे काही काम करत नाही, रेल्वे मालक असले तरी नागरिकांना तोवर वापर करण्याचा अधिकार असावा, या समझोत्यावर आजची कारवाई थांबवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी केली। या वेळेला नागरिकांनी सुद्धा मोठ्या संख्येने जमा होऊन रेल्वे प्रशासनाचा जाहीर निषेध केला व ज्येष्ठ नागरिकांना बसण्याचे बाकडे का पाडले असा जाब विचारला। या प्रसंगी प्रल्हाद म्हात्रे, तुषार शिंदे, जनार्दन म्हात्रे, केतकी पवार व अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते।